मित्रांनो, सध्या एप्रिल महिना सुरू आहे। शाळेत शिकणाऱ्या मुलांना आता सुट्ट्यांचे वेध लागले आहेत, तर तरुण वयातल्या मुलांना उन्हाळ्याचे दिवस घालवायला IPL नावाचा टाइमपास सुरूच आहे। पण उन्हाळा सुरू झाला की अगदी लहान वयाच्या मुलांपासून ते आजी-आजोबांपर्यंत सगळ्यांना आणखी एका गोष्टीचे वेध लागतात, ते म्हणजे आंबा खायचे। त्यातही सगळ्यांना एकच आंबा आवडतो, तो म्हणजे हापूस आंबा। आंबा म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो तो सोनसडी रंग, मधासारखा रसाळ असणारा हापूस आंबा। पण मित्रांनो, हापूस सारखा दिसणारा आंबा खऱ्या हापूसच्या नावावर खोटं विकला जातोय, हे तुम्हाला माहिती आहे का? याच फसवणुकीचा बाजारात तुम्ही खरा हापूस कसा शोधायचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्याचं उत्तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते। व्हिडिओ पूर्ण बघण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। नमस्कार, मी सोनम, तुम्ही पाहतायत छापा काटा। या उन्हाळ्यात तुम्हाला खरा हापूस खायचा असेल तर तो खाता येणार आहे। त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ बघायचा आहे आणि बाजारात जाऊन खरा हापूस ओळखून तो घरी आणायचा आहे। हापूस विकत घेताना सगळ्यात आधी बघा त्याचं दिसणं। खरा हापूसचा रंग असतो सोनसडी, न फारसा गडद न फारसा फिका, आणि त्याच्या सालीवर तुम्हाला दिसतील थोड्याशा पांढऱ्या रेषा, ज्याला म्हणतात साखरेच्या चकत्या। या नैसर्गिक असतात आणि प्रक्रिया न केलेल्या फळावरच दिसतात। यावरून हापूस किती ओरिजिनल आहे ते तुम्हाला कळू शकतं। त्यानंतर खरा हापूस ओळखीसाठी दुसरं लक्षण आहे सुगंध। खरा हापूस हातात घेतला की त्याचा सुगंध तुम्हाला लांबूनच जाणवतो। रासायनिक प्रक्रिया केलेल्या आंब्यामध्ये हा सुगंध किंवा तरतरीतपणा नसतो। जर आंब्याचा खूप जवळ गेल्यावरही वास जाणवत नसेल तर तो खरा हापूस नाही, हे लक्षात ठेवा। आता आणखी एका गोष्टीमुळे तुम्ही हापूस खरा की खोटा हे ठरवू शकता, ती आहे चव। हापूसची चव असते एकदम गोडसर, त्यात थोडीशी केसरची झाक असते चवीला। खोटा हापूस खाल्ला तर तो थोडा गोड किंवा फार आंबट लागतो, किंवा रासायनिक गोडी असते त्यात। पण पक्का कोकणातला आंबा तुम्हाला नैसर्गिक गोडवा देतो, ज्यावरून हापूस खरा की खोटा हे ओळखता येऊ शकतं। याशिवाय आणखी एका गोष्टीवरून तुम्ही खरा हापूस ओळखू शकता, ती म्हणजे पॅकेजिंग आणि स्टॅम्प। खरा देवगड किंवा रत्नागिरी हापूस विकणारे बहुतांश शेतकरी किंवा सरकारी संस्था त्याच्या कॅरेटवर किंवा बॉक्सवर GI टॅगचा उल्लेख करतात। यावर रत्नागिरी अल्फन्सो GI सर्टिफाईड असं लिहिलेलं असतं। हाच तो ओळखीचा ठसा। यावरून आपल्याला हा हापूस नेमका कुठून आलाय, तो कोणत्या बागेत पिकलाय याची सगळी माहिती कळू शकते। त्यामुळे हापूस खायचा असेल तर तो खात्रीशीर ठिकाणावरूनच खरेदी करणं महत्त्वाचं आहे। स्थानिक शेतकऱ्यांकडून, फार्मर्स मार्केटमधून किंवा ऑनलाईन अधिकृत GI टॅग असलेल्या दुकानांमधून विकत घेणं हा सगळ्यात सोपा पर्याय असू शकतो। जाता जाता आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगते। काही व्यापारी आंबे लवकर पिकवण्यासाठी कार्बन डायचा वापर करतात। हे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे। कार्बन डायने पिकवलेले आंबे आतून कच्चे आणि बाहेरून पिवळे असतात। त्याचा वासही रासायनिक लागतो। त्यामुळे असा आंबा बाजारात दिसला तरी तो विकत घ्यायचा नाही, किंवा विकत घेण्याच्या भानगडीतही तुम्ही पडू नका। शक्यतोवर नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबेच खरेदी करा। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।